कौन है गैरी? तू देर कॉल मी आके तू होतीस कुठे? हा, तुला शोधत मी पार उन्हातानात फिरतोय आणि तू गप्पा मारतेस इथे. अहो परवाच एका मुलीनं गाडी ठोकली. तिच्याबरोबर एक माणूसही होता. त्याचं आडनाव सुद्धा ना सुभेदारच होतं. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. बसा बसा. होय 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 ये बसा वहिनी. राधिका आली का? चहा मंडल सांगतोस. आली की म्हणजे कुठे बाहेर गेलीये का? नाही म्हणजे ते पोट्ट गेलं खाली खेळायला त्याला आणायला गेली. येईलच आता. बोला काय म्हणता नानासाहेब? आमचं काय उत्तम. तुम्ही बोला. आता काय बोलायचं नानासाहेब, आम्ही एकतर राहतो तिकडे नागपूरला 850 किलोमीटर. इकडं आता पोराचं काय चाललंय काय नाही काही कळत नाही नाना. त्यात की नाही राधिकाची चिंता वाटते. भाऊजी अहो तुम्ही राधिकाची अजिबात काळजी करू नका. इथे तीच सगळ्यांची काळजी घेत असते. कुणाला काही हवं नको पाहते, कुणाला काही मदत लागली तर करते, शेजार पाजार सगळं सांभाळते. खरंच खरंच राधिकाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पण आमच्या पोट्याला कळत नाही ना नानासाहेब. एवढी गुणी मुलगी पण किंमत अजिबात नाही. ते म्हणतात ना नानासाहेब, घर की मुर्गी दाल बराबर. तसंच आहे हो. नाही पण तुम्हाला सांगतो खरं सांग, राधिका सारखी मुलगी ना शोधून सापडणार नाही हो. पण त्या बैताडाला समजायला पाहिजे ना. कसं आहे ना भाऊजी, अहो गुरुनाथ दिवसेंदिवस घराबाहेर असतो. सगळा वेळ आपला ऑफिस साठी. आता आपल्या माणसाबरोबर थोडासा वेळ घालवला ना की आपला माणूस मनानं सुदृढ राहत. बिलकुल बरोबर बोलला वहिनी. मी काय म्हणतो, तुम्ही नागपूर सोडून इथे येऊन का राहत नाही? म्हणजे कसं आधारपण होईल आणि या गुरुनाथच्या वागण्यात फरक पण पडेल. बोलणं बरोबर आहे, पण कसं आहे तिकडे आमच्या बागायती आहे ना, आणि संत्र्याच्या झाडाकडे की नाही सतत लक्ष द्यावं लागतं नानासाहेब. अहो मुंबई पुण्यातच तर पावसाची एवढी दाई ना, तिकडे तर विचारूच नका. भल्ला पाऊस आणि आमचं अख्खं आयुष्य गेलं नागपूरमध्ये. खरं सांगायचं नानासाहेब, आता मसनात लाकडं जाईपर्यंत नागपूर काही सुटत नाही आमचं. तसंही आपण आपलं जीवन आपल्या पद्धतीनं जगण्यातच अर्थ आहे. पोराच्या आयुष्यात हे आपण पोराचं कशाला मीन द्यावायचं? असं जर झालं नानासाहेब तर आपलं काही उरतच नाही. हा हे मात्र खरं आहे. आपलं असं काहीच उरत नाही मग. नॉनसेन्स. लिफ्ट दिली म्हणून गेली म्हणे. आम्ही एवढे दिवस करत होतो. दॅट इज ऑल. हे वेटर, एक्सक्यूज मी. बोला सर. नको सर, आधीच भरपूर झाले तुम्हाला. अरे भर ना बाबा, थोडं राहिलंय. गे कमॉन. ए अरे कोण आहे? ए हॅलो कॅप्टन, एक्सक्यूज मी. या मिस्टर सुभेदार, तुम्ही इथे? मिस्टर गुप्ते. नाईस नाईस. कम कम जॉईन मी. कम. नाही नको, मी उगाच तुम्हाला डिस्टर्ब नाही करत. हो डिस्टर्ब झालोय म्हणून इथे आलोय ना. तुम्ही काय त्रास देणार अजून? कमॉन बस. सिट सिट. व्हॉट विल यू हॅव? व्हॉट विल यू हॅव? ए मेनू कार्ड. काय झालंय? हा नाही म्हणजे तुम्हाला हवं असेल तर उत्तर द्या, तसं काय नाही. बायका ओ बायका. या बायकांचा काय प्रॉब्लेम असतो ना समजतच नाही. तुम्ही किती करा यांच्यासाठी, यांचे नखरे, सगळे नखरे चालतात. वहिनींची भांडण झालंय. नाही वहिनी असो नाही तर कुणी असो, यांना कदरच नसते तुमच्या कामाची. हा म्हणजे तुम्ही काही करा यांच्यासाठी, यांना नाही फरक पडत. त्या तुम्हाला म्हणतात आय डोंट हॅव टाइम फॉर यू.
मला वेळ नाही तुझ्यासाठी आता सुभेदार साहेब अहो छोटी मोठी भांडणं होत असतात. आय टीच हर अ लेसन. आय एम डेफिनेटली गोन टीच हर अ लेसन. हां पक्का. ओ व्हॉट विल यू हॅव? हां ते हे प्रॉब्लेम असंच आहे. मला वेळ नाही म्हणते. आय विल टीच हर अ लेसन. अरे बाबा तू का करून राहिली सुनबाई? यांच्या कपड्यांना इस्त्री करून राहिली ना. दिवसभराचे काम का कमी आहे? हे आणखी एक घेतलं अंगावर. कुठे काय काम राहते बाबा. आणि मला घरातली कामं काही जड नाही. आणि मला तर खूपच आवडते यांची कामं करायला. बाहेर द्या घालतील का? नाही ना. माझ्यासारखी करतील का कोणी? यांना तर कडक इस्त्रीचेच कपडे लागतात बा. नाही त्याचा कडक इस्त्रीचा रूप माहित आहे मला, पण सुनबाई त्याचे लाड बंद करतो. आता मी 1000 वेळा बोलले हिला, म्हटलं नको असं दिवसभर स्वतःला गाडून घेऊ कामामध्ये. नाही तर का पोट्टी ऐकेल तर ना. आई मला आवडते काम करायला. थोडा नवऱ्याच्या आवडीनिवडीचाही विचार करावा मग. बापा तर ती का करून राहिली? घ्या आता मी का बोलून राहिले आणि तुम्ही का समजून राहिला? का तर अहो ते ही दिवसभर मरते कामामध्ये राहते. संध्याकाळी नवरा आल्यावर अशी बुरसट कसर त्या समोर जाते. प्रेम वाटेल का त्याला सांग बघू? का म्हणायचं काय तुला? नवऱ्यासाठी जरासं नटावं थटावं, त्याला जे आवडेल ते करावं. पण नाही, त्याच्या ऑफिसातल्या पोरी बघ कशा राहते. हो पाहिलं ना, तोंडाला रंग पासून गावावर फिरते मारबती सारख्या. तुम्ही जरा शांत बसता का? नवऱ्याला नुसतं काही हवं नको एवढंच बघून नाही चालत बाई. ऐक माझं, आपणही त्याला आवडेल तसं राहावं का? राहू दे सुनबाई आहे तशीच चांगली आहे. आणि त्याला पटत नसेल ना तर आपली आवड बदलणं म्हणा. असं कधी होते का? आई बाबा तुम्ही का भांडत राहता? बाबा म्हणतात ते खरंच आहे. मी आहे तशीच त्यांना आवडते. नाही तर का यायचं असंच राहते. मी बोलते आणि हे खोडते. माझ्या बुद्धीला जे वाटलं जे पटलं ते मी बोलले. आता करा तुम्हाला काय हवं कधी. आई जाऊ दे बरं मला. कधीच काही ऐकणार नाही बाई. सुनबाई तू जाऊ दे, तू लक्ष देऊ नको. हे आमचं भारूड असं चालू राहते. हे लक्ष आहे का रे कोणाचा? हा मिस्टर सुभेदार आता बाद झालं. नाही यांची नाटकं ना मी नाही चालू देणार. हे नेहमीच आहे. हो ठीक आहे, पण आता आपण घरी जाऊयात. नाही आय एम ॲब्सोल्युटली ऑल राईट. थँक्यू. आय एम ओके. अहो वहिनी घरी वाट पाहत असतील. कोणी वाट नाही पाहत. नोबडी वेट्स फॉर यू. दे हॅव देअर ऑप्शन्स रेडी. त्यांच्याकडे आपले ऑप्शन्स असतात तयार. त्या लोकांना फरक नाही पडत. सागर बिल गे रे. आपण एवढं काम केलं तर ते म्हणतात तुम्हाला आय डोंट हॅव टाइम फॉर. हां कसं टाइम नाही. ओ एक मी देतो. नो 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 प्लीज.